नमस्कार. भोलेबाबांच्या आश्रमातील एका हातपंपामधून पाणी नाही तर येतं अमृत. दर मंगळवारी होते प्रचंड गर्दी. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबांचा 18 ते 20 एकरात एक आश्रम आहे. याच ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 120 जणांचा मृत्यू झाला आहे. या आश्रमामध्ये अनुयायांना थांबण्यासाठी एक भलं मोठं विश्रामगृह सुद्धा आहे. आश्रमात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. तर सणाच्या दिवशी मात्र बाबांचे भक्त खूप मोठी गर्दी करतात. या आश्रमामध्ये पिण्याच्या पाण्याचा एक हातपंप लावलेला आहे. या हातपंपामधून जे पाणी येतं ते फक्त पाणी नसून अमृत आहे असं बाबांचे भक्त मानतात. याचं पाणी भक्त स्नानासाठी आणि पिण्यासाठीही वापरतात. एवढंच नव्हे तर ते पाणी प्रसाद म्हणून घरी सुद्धा घेऊन जातात. याच हातपंपाचं पाणी घेण्यासाठी लोक बसने, ट्रेनने आणि गाडीने सुद्धा येतात.